नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अंमली पदार्थांविरोधात सामूहिक युद्धाची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर. आणि मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पाऊस. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेनं मंजूर केलं आहे. लोकसभेत परवा मंजूर झालेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. एक विश्वासार्ह शिक्षण प्रणाली स्थापित करण्यासाठी सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी संसदेनं परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणारं विधेयक मंजूर केल्याचं नमूद केलं. गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागला आहे, ज्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकार या दोघांसाठीही शिक्षण आणि परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणं आवश्यक झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशव्यापी सभी राज्यों में भी और केंद्र में भी शिक्षा पद्धति में सुधार अनिवार्य हो गया. टेक्नोलॉजी के भरपूर उपयोग की आवश्यकता हो गई और साथ साथ फिर से कोई पेपर माफिया, पेपर लीक करने वाली गैंग, देश के बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाली गैंग, उनको बख्शा नहीं जाएगा. इसलिए कठोर कानूनों की भी जरूरत है. हम संसद में बिल लेकर के गए थे. गत 2 दिन संसद के दोनों सदनों ने, अधिकतम माननीय सांसदों ने विस्तार पूर्वक उससे चर्चा की है और आज दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले, प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं आणि चर्चेला उत्तर दिलं. या विधेयकात पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्र, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा 16 प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यूपीएससी, एसएससी, रेल्वे आणि बँकिंग भरती परीक्षांनाही हा कायदा लागू होणार आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत बोलताना या विधेयकावर टीका केली. पारदर्शक आणि पेपरफुटीमुक्त परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या कठोर तरतुदी या विधेयकात नसून सरकारने केवळ वरवरचे बदल केले असल्याचं ते म्हणाले. सरकारने जंतर मंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना खरगे यांनी या आंदोलकांवर झालेल्या कारवाई प्रकरणी चौकशी करावी, गृहमंत्री अमित शहा यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयकही संसदेनं संमत केलं आहे. राज्यसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक काल लोकसभेत पारित करण्यात आलं. अंमली पदार्थांच्या विरोधात सामूहिक युद्ध पुकारण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय आवश्यक असल्याचं ते म्हणाले. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्त्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंमली पदार्थविरोधी शपथही उपस्थितांना यावेळी देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समिती सभागृहात विविध महत्त्वपूर्ण विभागांची आढावा बैठक पार पडली. बीडमधल्या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. खामगाव इथल्या आरयूबीचं काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे तसंच प्रकल्पाचा पुढील टप्पा 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून उद्घाटन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासोबतच जुन्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि उमेद मॉलचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय बीडमध्ये आयोजित होणाऱ्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन स्पर्धेचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं करण्याच्या सूचना पवार यांनी क्रीडा विभागाला दिल्या. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठी देखील 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये निधी सामंत यांनी जाहीर केला. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news.air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. महिलांनी रजोनिवृत्ती तसंच PCOD संदर्भातल्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल याच विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आरोग्य यंत्रणेनं याबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक आरोग्य सेवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन बोर्डीकर यांनी केलं. बीड जिल्ह्यात परळी इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाअंतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना काल आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते लाभांचं वितरण करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या 1 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथल्या अनुराधा चौधरी यांनी उमेद अभियानातून मोठी प्रगती साधली आहे. याबाबत आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, आम्हाला उमेदकडून सुरुवातीला 15,000 आरएफ मिळालेले आहे. त्यानंतर 60,000 रुपये CIF मिळालेला आहे. त्यानंतर आम्हाला उमेदनी पहिलं लोन पण आम्ही घेतलेले 1.5 लाखाचं. 10 महिलांनी आम्ही छोटे छोटे असे उद्योग चालू केलेत. विविध प्रकारच्या अशा प्रदर्शनामध्ये स्टॉलमध्ये आमची विक्री होती आणि या विक्रीमधूनच आम्हाला बरेच असं अर्थसहाय्य मिळालेले आहे. आणि यामुळेच आमच्या समूहातील महिला ह्या त्यांच्या हातात काही ना काही पैसा आल्यामुळे त्या खूप अशा मजबूत आणि त्यांच्या अंगात धाडशीपणा आलेला आहे. त्यांचा प्रगती भरपूर झालेली आहे. या प्रगतीमागे सर्व श्रेय मी फक्त उमेदला देते. मनापासून उमेदचे मी धन्यवाद मानते. रमाई आवास योजनेत घर बांधणीसाठी पहिल्या टप्प्यात मिळणारा हप्ता दुप्पट करण्यात येणार आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही घोषणा केली. हा पहिला हप्ता आता 25,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात 11 तालुक्यातल्या एकूण 97,194 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 27,500 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. फुलंब्री, कन्नड, सोयगाव, पैठण या ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात सोना नदीला पूर आला असून वेताळवाडी धरण पूर्ण भरलं आहे. सिल्लोड तालुक्यातही ओढे नाले दुथडी भरून वाहत असून केळणा नदीला या हंगामातला पहिला मोठा पूर आला आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे. जालना शहरातल्या काही सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे. नांदेड शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरील रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. सुदैवानं कारमध्ये कोणीही नव्हतं. जिल्ह्यात किनवट आणि माहूर इथं मुसळधार पाऊस झाला. पैनगंगा नदीवर किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे. परभणी शहरात महानगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शहरात काही ठिकाणी झाडं पडल्यानं काही वाहनांचं नुकसान झालं, तसंच वाहतूकही विस्कळीत झाली होती. धाराशिव जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. खरीप हंगामातल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालं असून जिल्ह्यातला पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान हवामान विभागानं आज नाशिक आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट,
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या 57,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी सुमारे 72% पोहोचली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक युद्धाची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.